आयुरा. समीरने तिला स्पष्टच सांगितलं. निधीने तर डोक्यालाच हात लावून घेतला. इथून पुढे मला फक्त एकदा भेटा, म्हणजे आपण हे सर्व समोरासमोर बोलू. निधीने मेसेज केला. ओके, नो प्रॉब्लेम. समीरने लिहिलं. तिला एकदा भेटायला काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याला. पण जर ती जाणून घेण्यासाठी म्हणत असेल तर मात्र ते शक्य नव्हतं. हॉस्पिटलला याल तेव्हा आधी मला कॉल करा, मी बाहेर येईन भेटायला. एखाद्या कॉफी शॉपमध्ये भेटूया का आपण? निधीने प्रश्न केला. चालेल, समीरने पाठवलं. तिच्याशी व्यवस्थित बोलून घ्यायचं होतं. सुगंधाचाही प्रॉब्लेम चालू होता. दोघे एवढे मोठे झाले तरी लहान मुलासारखं करत होते. दोघांना कोणात घालून धुवायला मन करत होतं त्याला. पण रागाने काम होणार नव्हतं. आयुष ऐकणारा नव्हता. कुठेतरी तो हर्ट झाला होता. त्याने खरं प्रेम करून त्यात धोका खाल्ला होता. त्यामुळे त्याचं मन दुःखी होतं. हा नुकताच उमलू पाहणारा नात्याचा अंकुर रागाच्या आणि गैरसमजाच्या धगीत सुकून जाऊ नये ह्यासाठी त्याला निधीशी बोलणं गरजेचं होतं. उद्या संध्याकाळी तो कामावरून सुटून नंतर आयुषला बघायला हॉस्पिटलला जाणार होता. मी उद्या संध्याकाळी कामावरून डायरेक्ट हॉस्पिटलला येईन. निघालो की कॉल करेन. हॉस्पिटलच्या खाली येऊन थांब. समीरने तिला पुन्हा मेसेज केला. काय माहित, तिच्याविषयी काही वाटायला हवं होतं का की नाही, काही कळत नव्हतं. तिच्याविषयी विचार करावा की नाही हेच समीरला कळत नव्हतं. तरीही मन हळूच तिचा विचार करत होतं. तो बाहेर येताना तिचं त्याला येऊन धडकणं, तिचं कान धरून सॉरी बोलणं लगेच त्याला आठवलं होतं. सुगंधा बेडरूम मध्ये झोपायला आली होती. कितीही स्वतःला समजावलं तरी तिचे विचार आयुष जवळ येऊनच थांबत होते. त्याला एवढं हर्ट होईल हे माहित असतं तर तिने अशी मस्करी केलीच नसती. एवढं रागवायला काय झालं कळत नव्हतं तिला. बोलायचं, भांडायचं तरी चाललं असतं. डायरेक्ट नातच नको म्हणणं कितीसे योग्य आहे, ती मनात विचार करत होती. डोळे कधी भरले पाण्याने तिलाही कळलं नाही. समोर हातात धरलेल्या फोनची स्क्रीन जेव्हा धुसर दिसायला लागली तेव्हा तिने आपले डोळे पुसले. त्याच्याशी झालेलं अजूनपर्यंत आपलं बोलणं वाचत होते. एरवी तिला झोप यायची, आज आयुष्याच्या विचाराने झोपच येत नव्हती. तिला वाईटही वाटत होतं आणि तो जे काही वागत होता त्याचा रागही येत होता. कारण तिने सॉरी बोलली होती, पुन्हा सॉरीचा मेसेजही केला होता, पण त्याने तो बघायचीही तसदी घेतली नव्हती. तिचे हात पुन्हा त्याला मेसेज करायला गेलेच. आय एम रिअली सॉरी. तिने मेसेज सेंड केला. रात्रीचे 11 वाजले होते. आयुष आता औषधांच्या अंमलाने झोपला होता. सुगंधा निघून गेल्यानंतर समीर येऊन गेला. पण आयुषला आता आपल्या डोक्याला त्रास द्यायचा नव्हता. त्याने शांतच राहायचं ठरवलं होतं. त्याने मोबाईलही बघितला नव्हता. औषध घेत असल्यामुळे त्याला एक प्रकारची धुंदी होती डोळ्यावर. तसंही त्याला आता डोक्यात कोणताच विषय नकोच होता. तरी सुगंधाने मेसेज केला असेल का, हा विचार त्याच्या सारखा डोक्यात येईल. पण तो स्वतःला थांबवत होता मोबाईल बघण्यापासून. पुढे केलेला हात मागे घेत होता. निधीने त्याला जेवायला उठवलं तेव्हा तर थोडंसंच खाल्लं त्याने. तेही निधीने जबरदस्ती औषध घ्यायचे आहेत हे सांगून आपल्या हाताने त्याला भरवलं होतं. औषध घेतल्यावर आयुषला झोप लागली. त्यामुळे 11ला सुगंधाने केलेला मेसेज त्याने बघितलाच नाही. रात्री निधी घरी गेली आणि आयुषसोबत त्याचा दादा आराध्य आला. रोजच्या लवकर झोपायच्या सवयीनुसार
आणि रडल्यामुळे थकून झोपली सुगंधा. सकाळी जाग आली ती तिच्या अलार्मनेच. तिने बंद केला आणि उठून बसली. आज तिला फ्रेश वाटतच नव्हतं. आयुषने तिचा मेसेज बघावा असं वाटत होतं. तिने मोबाईल घेऊन बघितला तर नव्हता बघितला त्याने मेसेज. तिचं मन अजूनच नाराज झालं. कामावर जायला मन करत नव्हतं, पण तिला आपल्या मैत्रिणीसोबत बोलायचं होतं. म्हणून तिने तयारी केली आणि कामावर गेली. ही अस्वस्थता काही वेगळीच होती. गौरी ही तिची खास मैत्रीण, जी तिच्या सुखदुःखात नेहमी सोबत असायची. 1.5 दिवसाने आज ती कामावर गेली होती, पण तिचा एकदम मलूल झालेला चेहरा बघूनच गौरी लगेच तिच्या डेस्क जवळ पोहोचली. सुगंधा, काय झालं? गौरीने विचारलं. तसं एकदम सुगंधाला रडूच आलं. तिने गौरीला मिठी मारून अजूनपर्यंत मनात असलेली घुसमट अश्रुवाटे वाहू दिली. गौरी सुद्धा गप्प राहिली. सुगंधाला तिने शांत केलं. पाठीवर हात फिरवत तिने सुगंधाचं सांत्वन केलं. सुगंधा, आता काय झालं सांगशील का? गौरीने तिला हळूच बाजूला करत विचारलं. तसं सुगंधाने घडलेलं अजूनपर्यंत सर्व सांगितलं तिला. अरे बापरे सुगंधा, कठीणच काम झालं, गौरी म्हणाली. गौरीलाही थोडा झटकाच बसला होता ऐकून. आयुष असा अचानक काही निर्णय घेईल आणि त्यावर ठाम राहील असं वाटलंच नव्हतं सुगंधालाही. सुगंधाने नाराजीनेच हो मध्ये मान हलवली. सुगंधा, थोडा वेळ जाऊ दे. तो तुझं काही ऐकत नाही म्हणजे त्याला खूप राग आला आहे. त्याला शांत होणं गरजेचं आहे, गौरीने सुगंधाला समजावलं. तू एक लास्ट मेसेज कर त्याला. सॉरी, तुम्हाला राग आला तर पुढे मी कधीच मेसेज करणार नाही असा मेसेज त्याला कर, बघ काय फरक पडतो का. त्याची बहीण बोलली आहे ना घरी बोलते म्हणून, मग शांत राहा, गौरी म्हणाली. गौरीने सांगितल्याप्रमाणे सुगंधाने लगेच मेसेज टाईप करून आयुषला सेंड केला. काहीतरी पॉझिटिव्ह व्हावं असंच वाटत होतं तिला. गौरीने तिला कामात लक्ष द्यायला सांगितलं आणि तीही कामाला निघून गेली. सुगंधाने आपल्या कामात लक्ष द्यायचा खूप प्रयत्न केला, पण काही जमतच नव्हतं. काम म्हणावं तसं झालंच नव्हतं. तिने दुसऱ्या दिवशी सुट्टीच टाकली. आयुषला सकाळी जाग आली. आज बरं वाटत होतं त्याला. तो कालचा विषय थोडा वेळ का असेना विसरला होता. आराध्य त्याच्या समोरच बसला होता. आयुषला जागा झालेलं बघून आराध्य लगेच उठून त्याच्या जवळ आला. आयुष, बरं वाटतंय का? त्याने आयुषच्या डोक्यावरून हात फिरवत विचारला. तो एवढंच बोलला. थोडा उठून फ्रेश होऊन ये, म्हणजे अजून बरं वाटेल तुला. चल, मी येतो सोबत, म्हणत आराध्य त्याचा हात पकडत म्हणाला. पण आयुषला आता बऱ्यापैकी फ्रेश वाटत होतं, त्यामुळे त्याने हातानेच मी जातो असं सांगितलं आणि स्वतःच फ्रेश होऊन आला. आता आराध्यला कामावर जायचं होतं, त्यामुळे आयुषला आराम करायला सांगितलं. तिथल्या सिस्टरला भेटून थोडं लक्ष ठेवायला सांगितलं आणि आराध्य घरी निघून गेला. थोडा वेळ आयुष सोबत कुणीच थांबणार नव्हतं. आई येणार होती नाश्ता घेऊनच. त्याने मोबाईल हातात घेतला. बघितले तर सुगंधाचे मेसेज 2-3 होते. तसं त्याला कालचं सगळं आठवलं. त्याने हात मागे घेतला फोनवरून आणि ठेवला, पण मन मानतच नव्हतं. सारखं त्याने काय मेसेज केला तेच बघायला सांगत होतं. शेवटी न राहून त्याने फोन पुन्हा हातात घेतला आणि सुगंधाचे मेसेज वाचू लागला. सॉरीचे 2 मेसेज आणि पुन्हा मी नाही करणार मेसेज असा शेवटचा मेसेज वाचून मात्र त्याच्या हृदयात हालचाल झाली. काहीतरी टोचल्याचं जाणवलं त्याला. एकदम भरून आलं. काल त्याला कठोर होऊन बोलताना काही वाटलं नव्हतं, पण आता तिचा चेहरा आठवून मात्र त्याचे डोळे पाणावले होते. खरंच मला बघायला येणार नाही का ती? मी बोललो
पण मेसेज करणार नाही का ती? असं कसं म्हणालो तिला मामाच्या मुलाशी लग्न कर म्हणून? छे! त्याचं डोकं पुन्हा गरगर करू लागलं. तसं त्याने मोबाईल बाजूला ठेवला. आता एकतर त्याच्याजवळ या क्षणी कोणीच नव्हतं. त्यामुळे तो काही रिस्क घेणार नव्हता. त्याने उशीवर डोकं टेकून स्वतःला सर्व विचारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याचे विचारचक्र फिरतच होते. त्याने त्याचं डोकं हलकं हलकं दुखू लागलं होतं. त्याला डॉक्टरांचं बोलणं आठवलं. तसं त्याने स्वतःला मोबाईल बघण्यात गुंतवलं. मूव्ही बघत राहिला. आता जर त्याचं डोकं दुखलं तर त्याला डॉक्टर चांगलेच ओरडले असते. म्हणून त्याने हा उपाय शोधला होता. पण त्या मूव्हीमध्ये असंच एक मुलगी हिरोला सोडून जाते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते. तिच्यावर तो प्रेम करतो. पण तीही त्याला सोडून जाईल ही भीती कायम त्याच्या मनात राहते. आणि म्हणून तो तिच्यासोबत इन्सिक्युअर फील करतो. तो तिच्याशी नेहमी फटकून वागत राहतो. त्यामुळे हिरोईन दुखावते आणि त्याच्यापासून कायमची लांब होते. तेव्हा त्याला आपली चूक कळते. हे बघून तर त्याच्या डोळ्यातच पाणी आलं. तोही तर तसाच वागत होता सुगंधाशी. तिने सहज केलेल्या मस्करीला त्याने किती ताणलं होतं. आता शेवटी त्याने मेसेज केला, तुम्ही पुढे मेसेज करणार नाही. इतकं आपण तिला आपल्यापासून दूर केलं. पण क्षणात त्याला प्रियाचं वागणं आठवायचं. क्षणात त्याला सुगंध आठवायची. हा काय प्रकार होता त्यालाही कळत नव्हतं. तो मोबाईल बंद करून आई यायची वाट पाहू लागला. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. पुन्हा आपल्याला त्रास नाही ना होणार याची भीती होती. सुगंधाशी आपण वागलो त्याचं गिल्ट, तर प्रिया त्याच्याशी वागली ह्याची प्रचंड चीड. जणू वावटळीत सापडल्यासारखं त्याची अवस्था झाली होती. गोल गोल सगळे विचार त्याच्या भोवती फिरत होते. ह्या विचारातून त्याला बाहेर पडता येत नव्हतं. त्याने स्वतःच्या हाताने डोकं गच्च पकडलं. या क्षणी कोणताच विचार करायचा नव्हता त्याला. तरीही त्याच्या भोवती विचारांनी फेरच धरले होते. जणू एक एक येऊन त्याला खो देत होते आणि नाईलाजास्तव त्याला धावावं लागत होतं. त्यामुळे जे व्हायला नको तेच झालं होतं. त्याचं डोकं पुन्हा दुखायला लागलं होतं. त्याने कसंबसं पुढे सरकून घेत बेलपर्यंत हात पोहोचवला आणि बेल वाजवली. जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिला तर लिहायला अजून रूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.